विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासामध्ये आपण पाश्चिमात्य देशाकडील साहित्य परंपरा पाहत होतो। त्याच्यामध्ये आपण प्लेटो आणि अरिस्टॉटल यांची भूमिका पाहिली होती। तर प्लेटोची जी भूमिका होती ती ही होती की त्यानं साहित्याला एक आभासी वास्तव मानलं होतं। ते वास्तव आहे परंतु ते आभासी स्वरूपाचं आहे, ते खरोखरच नाहीये। म्हणजे आपल्या निसर्ग जो आहे त्या निसर्गाचा छोटासा अंश माणूस पाहतो आणि जो छोटासा अंश पाहतो त्याला जे छोट्याशा प्रमाणात समजून घेतो त्याची जेव्हा पुनर्मांडणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, काही अवांतर गोष्टी घुसतात, वैयक्तिक गोष्टी त्याच्यामध्ये येतात, भावना येतात, कल्पना येतात, विचार येतात। आणि म्हणून प्लेटोनं सांगितलं की हे वास्तव नाहीये आणि जे वास्तव नाहीये ते साहित्यात असू नये असं प्लेटोनं सांगितलं। आणि प्लेटोनं या आभासी जगाला म्हणजे साहित्याला अमान्य केलं, या साहित्याला नाकारलं। याचं एक महत्वाचं कारण असं होतं की प्लेटोच्या काळामध्ये शोक साहित्य असायचं, शोक नाट्य असायचं आणि त्याच्यामध्ये तो नायक किंवा नायिका यांचा करुण अंत व्हायचा वेगवेगळ्या कारणामुळं। आणि प्लेटोला हे मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी सांगितले की वास्तव असायला पाहिजे, वास्तवासोबत भिडण्याची जी माणसाची क्षमता आहे ती वाढायला पाहिजे। परंतु याच्यानंतरचा जो त्याचा शिष्य होता, त्याच्या परंपरेतला पुढचा, त्यानं सांगितलं, अरिस्टॉटलनं सांगितलं की हे आभासी वास्तव काय करतं। या आभासी वास्तवामुळे काय होतं, एखादा नायक तयार केला जातो, एखादी सुंदर नायिका तयार केली जाते, एखादा खलनायक तयार केला जातो, त्यांच्यामध्ये संघर्ष होतो। तर असं का होतं, तर यांनी सांगितलं की हे जे आभासी वास्तव असतं हे माणसाच्या मनातून तयार होतं आणि म्हणून माणसाच्या मनामध्ये जो विकार असेल, जो त्रास असेल, तो त्रास दूर होण्यासाठी हे वास्तव आवश्यक असतं। म्हणजे आपल्याला एका व्यक्तीला जर लहान मुलाविषयी आपुलकी असेल, जिव्हाळा असेल आणि त्यानं जर लहान मुलाविषयीच्या, त्यांच्या लीलाविषयीच्या, त्यांच्या छोट्या छोट्या घटना गोष्टीविषयी जर कोणी लिहिलं तर ते चांगलं वाटतं मनाला। आता एक आपण अनेक अशा पद्धतीचे विषय असतात। साधा विषय घेऊयात आपण की कोणाकोणाला कशासोबत काय खावं याच्याविषयीचा एक लेख आहे। असं म्हणतात की पु ल देशपांडेंनी एक लेख लिहिला होता। ही कथा आहे, दंतकथा आहे। जशा जुन्या दंतकथा असतात तेव्हा तशा साहित्य क्षेत्रातल्या सुद्धा दंतकथा असतात। तर खवय्या म्हणून म्हणजे कशासोबत काय खायला पाहिजे, कुठं कोणतं खाद्य चांगलं मिळतं याच्याविषयी एक लेख त्याने लिहिला। आणि त्याच्याविषयी असं सांगितलं जातं की एक सैनिक होता, तो चीनच्या युद्धामध्ये फार एकांतामध्ये होता, कुठल्या तरी युद्धाच्या प्रसंगामध्ये तो अडकला, एकटाच राहिला आणि नंतर त्याच्याकडे थंडी होती खूप म्हणून त्यानं कागद जाळायला सुरुवात केली आणि शेवटी तो एवढा निराश झाला की त्याला वाटलं की आता जगायचं कशासाठी। तर त्याच काळामध्ये, तेवढ्याच वेळेमध्ये पु ल देशपांडेचा तो एक लेख त्याला सापडला एका मासिकामधला आणि त्याच्यामध्ये होतं की कशासोबत काय खावं, पुरणपोळी सोबत, दुधासोबतची पुरणपोळी, मस्त शेतामध्ये जाऊन ठेसा, भाकर, कांदा मस्त झाडाखाली खावं, शिरा कधी खावा, उपमा कधी खावा, असं मस्त रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं। काय झालं तर त्यांनी विचार केला की अरे जगायचं कशासाठी, तर खाण्यासाठी, आपल्याला पुढे जाऊन खायचंय। तर ही एक प्रचलित दंतकथा आहे। साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा जो आनंद असतो त्याच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला, नकारात्मक भावना तयार झाली असं सुद्धा मानलं जातं। तर हे जे मन आहे, या मनातले जे विकार आहेत ते विकार दूर करण्यासाठी म्हणजे कॅथार्सिस, याच्यासाठी साहित्य उपयोगाचं असतं, हे आभासी साहित्य उपयोगाचं असतं असं अरिस्टॉटलनं सांगितलं। म्हणजे सुरुवातीलाच पश्चिमेकडील देशामध्ये साहित्यामध्ये वास्तव नसतं, साहित्यामध्ये खरखुऱ्या गोष्टी नसतात, याची विचारसरणीची सुरुवात झाली होती। आणि त्याचबरोबर कॅथार्सिस म्हणजे मानवी मनातील विकार हे साहित्यातून नष्ट होतात
असं सुद्धा त्या काळामध्ये अगदी सुरुवातीलाच मानलं जाऊ लागलं होतं. आता हे प्रकार चालू असताना आणखीन एक याच्यामध्ये अभ्यासक आहे, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भूमिका मांडली. आपण त्याच्यातलं थोडस महत्वाचं गोष्ट घेऊयात. एक त्या काळामध्ये चर्च नावाची संस्था पश्चिमेकडील देशामध्ये खूप विकसित झाली इसवी सनाच्या नंतर, आणि त्या चर्चनं धार्मिक ग्रंथ, धार्मिक साहित्य लिहायला सुरुवात केली. त्याचं काही त्यांनी पॅरामीटर्स लावले, त्याचे काही त्यांनी संकेत केले. आपल्याकडे जसं औचित्य विचार होता की साहित्यामध्ये चांगलं असावं, साहित्यामध्ये सत्य असावं, साहित्यामध्ये घाणेरडे काही असू नये, सत्य शिव सुंदर असावं. तसंच एक विचारवंत आहे हॉरेस नावाचा. हा शक्यतो धार्मिक ग्रंथांचा जेव्हा प्रभाव होता त्या काळामध्ये आला. हा रोमन अभ्यासक होता, साहित्यिक होता. यानं मांडली थिअरी ऑफ सबलाइन. सबलाइनला आपण उदात्तता असं म्हणतो. उदात्तता म्हणजे याच्यामध्ये साहित्यानं नेहमी उदात्त तत्वांचा पुरस्कार केला पाहिजे. उदात्त तत्व म्हणजे दुसऱ्याला माफ करणं. कोणी जर चुकीची गोष्ट केली असेल तरीही त्याला माफ करणं, ही झाली उदात्तता. म्हणजे एखादा चोर आहे, एखादा डाकू आहे आणि तो आयुष्यभर लोकांना त्रास देतो, परंतु शेवटी मात्र तो मान्य करतो की माझ्याच्यानं चूक झाली, तर त्याला माफ करून टाकायची, ही झाली उदात्तता. एखादी स्त्री आहे, तिनं आयुष्यभर दुसऱ्याच्या कलागत्या लावल्या, भांडणं लावली, आणि शेवटी तिला उपरती झाली की नाही आता माझं हे चुकलं, तर तिला माफ करून टाकणं, ही झाली उदात्तता. तर नायक कसा असायला पाहिजे, तर उदात्त असला पाहिजे. नायिका कशी असायला पाहिजे, तर उदात्त असली पाहिजे. आणि खलनायक जरी असला तरी तोही कशा असला पाहिजे, असा मोठ्या मनाचा असला पाहिजे. त्यानं खरं आणि खोटं मान्य केलेलं असलं पाहिजे. साहित्यामध्ये चुकीची काही भूमिका मांडली गेली नाही पाहिजे. म्हणजे डाकूची बाजू, वाईट माणसाची बाजू घेतली नाही गेली पाहिजे. त्याची भाषा, साहित्याची ही प्रमाण भाषा असली पाहिजे. तर अशा पद्धतीचे अनेक तत्व, उदात्ततेचे, मोठेपणाचे, चांगुलपणाचे तत्व या हॉरेसनं स्वीकारले, आणि म्हणून यांनी उदात्तता, थिअरी ऑफ सबलाइन ही भूमिका त्यांनी मांडली. यांनी आदर्शांचा पुरस्कार केला. म्हणजे साहित्याचा नायक, नायिका, खलनायक, छोटी छोटी पात्र ही सामान्य लोकांना आदर्श असली पाहिजे. सामान्य लोकांनी त्याच्याकडून अनुकरण केलं पाहिजे. कारण की सामान्य लोक कुणाकडून शिकतात, तर मोठ्या लोकांकडून शिकतात. कुणाकडून त्यांचं अनुकरण होत असतं, तर साहित्यातले जे नायक असतात, विशेषतः धर्मग्रंथातले जे नायक असतात, धर्मग्रंथातल्या ज्या कथा असतात, त्याच्याकडून हे शिकतात. आणि म्हणून हे शिकत असताना हॉरेसनं हे उदात्ततेचं तत्व मान्य केलं, आणि त्यांनी सांगितले की साहित्यामध्ये चांगलंच असायला पाहिजे, विशेषतः धार्मिक साहित्यामध्ये, कारण की तो काळ त्या पद्धतीचा होता. आता जेव्हा प्लेटो, अरिस्टॉटल आणि हॉरेस हे जेव्हा होते, याच्या नंतरच्या काळामध्ये मात्र परिस्थिती बदलली. साहित्य क्षेत्रामध्ये ही जी बंधनं होती उदात्ततेची, आदर्शांची, ही बंधनं या धार्मिक स्वरूपाशी संबंधित होती. ही तर फार लवकरच मागे पडली होती या गोष्टी, आणि युरोपियन देशावर, साहित्य परंपरेवर या हॉरेसच्या किंवा त्या काळातल्या धार्मिक भूमिकांचा प्रभाव पडला होता. आणि जेव्हा युरोपमध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये क्रांती झाली, तिथल्या धर्माची चिकित्सा व्हायला सुरुवात केली. धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं किती खरं आणि किती खोटं याची चिकित्सा व्हायला लागली. तिथं एक ग्रंथ होता, तिथं मान्यता अशी होती की पृथ्वी ही मध्यभागी आहे आणि चंद्र, सूर्य, तारे हे तिच्या भोवती फिरत आहे. पृथ्वी मध्यभागी आहे, परंतु अभ्यासकांनी असं शोधलं की नाही, पृथ्वी नाही, सूर्य मध्यभागी आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरत आहे. तर याच्यामधून जे वादविवाद झाले, ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या माणसाला फाशी देण्यात आली, तर तो गोष्ट वेगळी. परंतु त्याच्यामध्ये जो संघर्ष झाला, धार्मिक मतांसोबत जो संघर्ष झाला, त्याचा परिणाम म्हणजे ह्या उदात्ततेचा आणि आदर्श तत्वांची सुद्धा चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. आणि याच्यामधून ब्रिटिशमध्ये किंवा युरोपियन देशामध्ये एक महत्वाचा प्रवाह, साहित्य प्रवाह निर्माण झाला, ज्याला रोमॅन्टिसिझम म्हणतात.
हा जो रोमॅन्टिसिझम आहे, हा आपण एडगर ॲलन पोची व्याख्या पाहिली होती, कार्लाइलची व्याख्या पाहिली होती, जॉन्सनची व्याख्या पाहिली होती. तो काय म्हणतोय की साहित्यामध्ये काय असते, कला असते, साहित्यामध्ये संगीत असतं, साहित्यामध्ये सौंदर्य असतं. याच्यामधूनच पुढे सौंदर्यवाद विकसित झाला. साहित्यामध्ये भावना असतात, साहित्यामध्ये वैयक्तिक अनुभव असतात, साहित्यामध्ये सुंदर निसर्ग असतो. तर ही जी भूमिका होती, कला, साहित्य, सौंदर्य, हे सगळे रोमॅन्टिसिझमचे भाग आहेत. यालाच पुढे आपण सौंदर्यवाद असं सुद्धा म्हणणार आहोत. तर यांनी काय सांगितलं की धार्मिकतेमध्ये काय होतं, उदात्तता. म्हणजे तुमचा नायक फार मोठा असला पाहिजे, तुमची नायिका ही फार मोठी असली पाहिजे, त्याच्यामध्ये दैवी तत्व असली पाहिजे, मोठी म्हणजे दैवी तत्व असली पाहिजे, त्यांचा निसर्ग सुद्धा दैवीच असला पाहिजे. परंतु हे ब्रिटिश का याच्यामध्ये हा जो रोमॅन्टिसिझम सुरू झाला, हा जो सौंदर्यवाद निर्माण झाला, याच्यामध्ये यांनी ह्या भूमिका नाकारल्या. हॉरेसच्या उदात्ततेची बंधनं नाकारली आणि यांनी व्यक्तिगत अनुभव याला महत्व दिलं. व्यक्तिगत अनुभव म्हणजे मला जशी रचना करायची असेल तशी रचना करेल. मला जर वाटली की ही भावना मांडायची तर मी ती भावना मांडेल. मला वाटलं निसर्ग मांडायचा, अनुभव मांडायचा माझा एखादा, मी माझा अनुभव मांडेल. मला वाटलं एखादा निसर्ग, सुंदर नयनरम्य निसर्ग सांगायचा आहे, तर तो मी साहित्यामध्ये त्याची मांडणी करेन. तर हा जो रोमॅन्टिसिझमचा कालखंड आहे, त्याच्यामध्ये निसर्गाविषयीचं प्रेम, स्वातंत्र्य, प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य, निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता याविषयीचं जास्त महत्व यांनी उचललं. म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य हा जो भाग आहे आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. म्हणजे यांनी काय केलं, मग यांनी काय सांगितलं होतं की बाबा धार्मिक ग्रंथाची जी भाषा असेल, आदर्श, तशी सुद्धा तुम्ही वापरली पाहिजे, कारण की तुमचे शब्द सुद्धा आदर्शच असले पाहिजे, तुमची अभिव्यक्ती सुद्धा भारदस्त असली पाहिजे. यांनी सांगितलं की नाही, आम्हाला तसं नाही करायचं, आम्हाला 2-2 ओळीचीच कविता लिहायची, 2-2 शब्दाचीच कविता लिहायची. म्हणजे वर 2 शब्द असतील, खाली 2 शब्द असतील, खाली 3 शब्द असतील, खाली 2 शब्द असतील. आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही अभिव्यक्ती करू. आणि आम्हाला जर वाटेल की इंग्रजी मधले, कारण ते इंग्लिश होते, युरोपियन होते, आम्हाला जर वाटलं की एखाद्या ग्रामीण शब्द वापरायचे, तिथं सुद्धा ग्रामीण शब्द होते, तर आम्ही ते वापरणार. आम्ही धर्मग्रंथाची बांधनं मान्य करणार नाहीत. आम्ही आदर्श तुम्ही ज्याला म्हटलेलं आहे तेच व्यक्त करू, अशी काही बंधनं नाहीये. आम्ही सूर्योदयाचं वर्णन करू शकतो, आम्ही सूर्यास्ताचं वर्णन करू शकतो, आम्ही शेतात जाणाऱ्या एखाद्या रस्त्याचं वर्णन करू शकतो, एखाद्या झाडाचं वर्णन करू शकतो, कशाचंही वर्णन करू शकतो. आम्हाला जे चांगलं वाटेल, रोमॅन्टिसिझमचा अर्थच काय, सौंदर्यवाद. आम्हाला जे चांगलं वाटेल, जे सुंदर वाटेल, जे आमच्या मनाला भावेल, ते आम्ही काय करू, साहित्यामध्ये अभिव्यक्त करू. तर असा हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग आला, याच्यासाठी खूप संघर्ष झाला युरोपमध्ये. हे काही सहजासहजी त्यांना मिळालं नाही, यांना फार शिव्याश्राप घ्यावं लागले, यांच्यावर भरपूर टीका झाली आणि यांनी भरपूर प्रत्युत्तर सुद्धा दिली, कारण की यांनी जो सुरू केलं होतं ते मागच्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं होतं. आता हा जो रोमॅन्टिसिझमचा भाग आहे, याच्यामध्ये आपण पाहिले की एडगर ॲलन पोची व्याख्या आहे, जॉन्सन आहे, कार्लाइल आहे. यांनी काय केलं, साहित्यामध्ये मानवी भावना आणि मानवी मूल्य यांना केंद्रस्थानी केलं. म्हणजे मानव म्हणजे माणूस, माणूस म्हणजे कवी. या कवीला जे वाटेल, माणसाला जे वाटेल, किंवा सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये जे काही चालू आहे ते मांडण्याचं काम या रोमॅन्टिसिझम आणि सौंदर्यवादाने केलं. तर युरोपमध्ये हा एक फार मोठा भाग राहिला. आपल्याला लक्षात आलेल की हॉरेसचा उदात्ततेचा सिद्धांत आहे आणि त्याच्यानंतर एडगर ॲलन पो, कार्लाइल, जॉन्सन, भरपूर लेखक आहेत मोठमोठे, त्यांनी रोमॅन्टिसिझम किंवा सौंदर्यवादाचा एक सिद्धांत इथं मांडलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की प्लेटो, अरिस्टॉटलची भूमिका वेगळी होती. नंतर धार्मिक घटकांनी स्वतःचं नियंत्रण या साहित्य क्षेत्रावर केलं आणि त्याच्यानंतर याला विरोध म्हणून किंवा याच्या मर्यादांना ओलांडून जाण्यासाठी सौंदर्यवाद किंवा रोमॅन्टिसिझम हा पुढे आला
यांनी साहित्याचं पूर्णपणे स्वरूप बदलून टाकलं. परंतु इथेच हे संपलं का? नाही. याच्यानंतर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा, याच्यामधून एक वेगळ्या पद्धती विकसित झाली, आणखीन थोडासा विकास झाला. त्याला आपण वास्तववाद असं म्हणतो. वास्तववाद नावाचा सुरू झाला. वास्तववाद म्हणजे रियालिटिझम. रियालिटी काय, काय आहे नेमकं खरोखर. आता सौंदर्यवादाची भूमिका काय होती की एखादा सूर्य निघतोय आणि माणसाच्या मनामध्ये चांगली भूमिका निर्माण झालेली, त्याला आपण सौंदर्यवाद म्हणू. पण एखाद्या माणसाच्या मनात जर दारू पिण्याची भावना तयार झाली असेल तर, एखाद्या माणसाच्या मनात सिगरेट ओढण्याची इच्छा झाली असेल तर, किंवा एखाद्या माणसाच्या मनात आणखीन झोपून राहण्याची इच्छा झाली असेल तर मग काय करायचं? ते तर सौंदर्य असणार नाही, त्याला आपण सौंदर्य म्हणणार नाही, त्याला आपण विकृती म्हणू, त्यांना आपण किळसवानं वर्तन म्हणू. हे वर्तन यांनी नाकारलं. म्हणजे मानवी कृती, मानवी स्वातंत्र्य घ्यायचंय, पण कशापुरतं? सौंदर्यापुरतं, सत्यशिव सौंदर्यापुरतं. वास्तववाद हा आणखीन वेगळा होता. वास्तववादाचे दोन प्रकार नंतरच्या काळामध्ये विकसित झाले. एक होतं मॅथ्यू आर्नॉल्ड नावाचा जो एक अभ्यासक आहे, त्याने सांगितलं होतं साहित्य म्हणजे जीवन भाष्य. साहित्य कसं असतं? जीवन भाष्य. जीवन भाष्य म्हणजे जीवनाचे वेगवेगळे अनुभव घेऊन त्याच्यावर जे भाष्य केलं जातं त्याला मॅथ्यू आर्नॉल्डने काय म्हटलं? वास्तववाद म्हटलं. म्हणजे साहित्यामध्ये काय केलं जातं तर कल्पना असतात, वेगवेगळी पात्र असतात, ते खरं नसतं. परंतु ते जरी खरं नसलं तरी कुठल्या तरी जीवनाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये येतं. म्हणून साहित्य म्हणजे काय असतं तर हे जीवन भाष्य असतं. असं कोण म्हणतो? मॅथ्यू आर्नॉल्ड. याला त्यांनी वास्तववादी म्हटलेलं आहे की साहित्यामध्ये काय असतं? जीवन नसतं. त्याच्यातले घटना, प्रसंग, त्याच्यातली उदाहरणं, त्याच्यातली पात्र, त्यांचे संवाद हे कुठंच वास्तव नसतात. तो सगळ्यांचं मिळून जे एक संदेश दिला जातो, सगळ्यांचा मिळून जो त्याचा अर्थ निघतो तो जीवन भाष्याच्या स्वरूपात असतो. कुठं ना कुठंतरी कोणी ना कोणीतरी त्या पद्धतीने जगत असतं. आणि म्हणून यांनी काय म्हटलेलं आहे? जीवन भाष्य. जीवन जसं आहे तशाला तशी मांडणी वेगळ्या पद्धतीने, जीवनावर भाष्य, लोक कसे जगत आहेत याच्यावरचं भाष्य हा कोण करत असतो? कवी किंवा लेखक करत असतो. तर वास्तववादाचं ही एक रूप आपल्या इथं दिसतं. दुसरा जो वास्तव आहे तो मानसशास्त्रीय स्वरूपाचा आहे आणि त्याचा जो उगवाता आहे तो आहे हेमिंग्वे. पाश्चात्य साहित्य क्षेत्रामध्ये हेमिंग्वे नावाचा फार मोठा अभ्यासक, म्हणजे फार मोठे विचारवंत मानले जातात साहित्यशास्त्रामध्ये. आपण फ्राईडचा सिद्धांत पाहिला होता मागचे एक स्वतंत्र तास. आपण फ्राईडच्या व्याख्या घेतल्या होत्या. त्याच व्याख्या या वास्तववादाशी संबंधित आहे. आता हा वास्तववाद जीवन भाष्य आहे, परंतु हा जो वास्तववाद आहे तो मानसशास्त्रीय स्वरूपाचा आहे. याचं म्हणणं आहे की मानवी मनातील भीती आणि कामवासना, भीती आणि कामवासना यांच्याशी संबंधित ज्या जाणीवा आहेत आणि यांच्याशी संबंधित ज्या नेणिवा आहेत हे म्हणजे साहित्य. यांचा संयोग असतो असं त्याचं म्हणणं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जो फ्राईड सांगतो त्याच्यामध्ये मध्ये दोन चार ज्या भूमिका असतात. एक तर त्याला भीती वाटते आणि दुसरे म्हणजे कामवासना. कामवासना म्हणजे स्त्रीचा पुरुषाकडे पाहण्याचा नैसर्गिक दृष्टिकोन आणि पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा नैसर्गिक दृष्टिकोन. तर याच्या जो जाणीव आणि नेणीव जे असतं याचा जो संयोग असतो याला हेमिंग्वेनं वास्तववाद म्हटलेलं आहे. आता या वास्तववादामुळे काय झालं तर पाश्चात्य देशामध्ये स्त्रियांच्या मनामध्ये काय चालू आहे या भूमिकेतून, पुरुषांच्या मनामध्ये काय चालू आहे या भूमिकेतून याच्यावर साहित्य लिहायला सुरुवात झाली. म्हणजे याच्यामुळे असं झालं की माणसाच्या मनात काय विचार चालू आहेत हे कादंबरीमध्ये लिहिलं जाऊ लागलं.
माणसाच्या मनामध्ये काय चालू आहे हे कथेमध्ये लिहू लागलं. म्हणजे हे मानसिक स्वरूपात किंवा मानसिक स्तरावर ज्या घटना घडामोडी चालू आहेत, माणसाच्या मनामध्ये जे काही चालू आहे ते सगळं या हेमिंग्वेनं साहित्यामध्ये लिहायला महत्व दिलं. आणि त्याच्यामुळं हा वास्तववाद दोन भूमिकेमध्ये वाटला गेला. एक झाला हेमिंग्वेच्या पद्धतीनं मानसशास्त्रीय स्वरूपात आणि मॅथ्यू आर्नॉल्डच्या जीवन भाष्याच्या स्वरूपात. हे जीवन भाष्य त्याचं मागच्या याच्यानुसार गेलं, मागच्या भूमिकेनुसार गेलं. इथे मात्र हा हेमिंग्वे इथे सगळ्यात महत्वाचा ठरलेला आहे. जेव्हा जेव्हा वास्तववादाचा विचार केला जातो, आधुनिक अभ्यासात जेव्हा वास्तववाद असं म्हणतात, तेव्हा तो वास्तववाद कोणाचा असतो, तर हेमिंग्वे या अभ्यासकाचा असतो असं मानलं जातं. याच्यानंतर आता हा झाला मानसशास्त्रीय स्वरूपाचं विश्लेषण. परंतु इथंच ते संपलं नाही. याच्यानंतर आणखीन एक अभ्यासक आहे, तो आहे क्रोचे. आता क्रोचे हा जो होता, यानं साहित्याविषयीची थोडीशी वेगळी भूमिका मांडली. यानं हा इटालियन अभ्यासक होता. इटली हा त्या काळामधलं सगळ्यात संपन्न कलेचं केंद्र मानलं जायचं. जेव्हा हा क्रोचे होता, युरोपपेक्षा सगळ्यात प्रगत केंद्र हे इटली मानलं जायचं. या इटलीचा तो म्हणतो, त्यानं सांगितलं आविष्कारवाद. हा आहे क्रोचे. आता इथं काय चालू आहे, याच पुढचं विकसित इथं. हेमिंग्वे काय म्हणतो, माणसाच्या मनातले भीती, काम, वासना यांचा जाणीव आणि नेणीव यांचा संयोग म्हणजे हा जो मानसिक स्तरावर होतो ते साहित्यामध्ये येतं आणि त्याला तो वास्तववाद म्हणतो. क्रोचेचं म्हणणं आहे तसं नाही. क्रोचेचं म्हणणं आहे की ते तसं प्रकार नाहीये. याचं असं म्हणणं आहे की हा जो आविष्कारवाद आहे, म्हणजे हे माणसाच्या मनावर तयार झालं. हे तर मन आहे आणि मनामध्ये विचार, कल्पना, भावना आले तर ठीक आहे, जाणीव आली, नेणीव आली, सगळं आलं आणि यांचा संयोग सुद्धा झाला. आता हा संयोग होत असताना याला शब्दबद्ध करावं लागेल, कारण की जाणीव आणि नेणीव ही तर काही शब्दबद्ध नसते. मग याला जेव्हा आपण शब्दबद्ध करू तेव्हा ती 100% येते का? समजा इथं 100% येते का, तर याचं म्हणणं आहे की अजिबात नाही. इथं कमीत कमी 25% पासून ते 50% पर्यंतच येतं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जर एखादी भावना असेल, या जाणीव आणि नेणीवेच्या पातळीवर मानसिक स्तरावरचा जर काही संघर्ष चालू असेल, तर तो संघर्ष इथं माणसाच्या मनामध्ये 100% असतो. परंतु जेव्हा तो साहित्यामध्ये व्यक्त होतो तेव्हा तो 25 ते 50%च असतो. आणि त्याच्यामुळे गोंधळ होतो. गोंधळ असा होतो की शब्द एकमेकांसोबत जोडले जातात, शब्द एकमेकांसोबत जोडले जातात आणि त्याच्यामुळं ही जी अभिव्यक्ती असते, ही जी भाषा असते, ही समजून घेता येत नाही, ही आकलनक्षम नसते. म्हणजे आपण मागच्या वेळेस साहित्याचं स्वरूप अभ्यासत असताना, साहित्याची भाषा अभ्यासत असताना पाहिलं होतं की कविता किंवा साहित्य हे गडबडीत असतं, ते लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही, तर इथं आहे क्रोचेच असं मत आहे की माणसाच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा भावनेतून, कवितेतून जेव्हा व्यक्त होतात किंवा नाटकातून जेव्हा व्यक्त होतात किंवा जेव्हा कादंबरीतून व्यक्त होतात, तेव्हा त्या पूर्णच्या पूर्ण व्यक्त होत नाहीत. त्या फक्त 25 ते 50%च व्यक्त होतात आणि म्हणून त्या एकमेकांमध्ये मिसळल्या जातात. आणि म्हणून बऱ्याचशा कविता या समजत नाहीत. म्हणजे कविता असतील, चित्र असतील, पिकासोची चित्र असतात. एक विनोद आहे, आता काल परवा एकाने विनोद पाठवला. त्यानं असं सांगितलं की आमच्या घरामध्ये, आमच्या शाळेमध्ये किंवा आमच्या संस्थेमध्ये 200 वर्ष जुनी एक पेंटिंग होती, 200 वर्ष जुनी, आणि ती आता ती काढली साफ करायला. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की ती उलटी टांगलेली. किती वर्षानंतर? 200 वर्षानंतर समजलं की ती पेंटिंग कशी होती, उलटी होती. नंतर तिला सरळ केलं आणि सरळ काय आणि उलट काय तरी त्याचा अर्थ समजला नाही. पिकासोची जी चित्र आहेत, पिकासो हा सगळ्यात मोठा चित्रकार मानला जातो, त्याची चित्र समजून घेता येत नाहीत.
आणि म्हणून ती आकलनक्षम नसतात. कला ही आकलनक्षम का नसते? कारण की तिची जी जाणीव नेणीव आहे ती 100% उतरत नाही, ती 50%च उतरते. त्याच्यामुळे त्याच्यातले शब्द एकमेकांमध्ये मिसळलेले असतात आणि म्हणून याला आविष्कारवाद असं म्हणतात. कविता म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय? तर ह्या ज्या जाणीव नेणीव स्तरावरचा संयोग आहे, ह्या ज्या मनातल्या भावना आहेत, ह्या जेव्हा भाषेतून व्यक्त होतात तेव्हा त्याला काय म्हटलं यांनी? साहित्य असं म्हटलेलं आहे. आणि तो क्रोन्चे नावाचा अभ्यासक आपल्याला सांगतो. आपल्याकडे सुद्धा ग्रेस नावाचे कवी होते आणि त्या ग्रेस नावाच्या कवीने सांगितलं की तुम्ही कवितेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नका, कवितेला अर्थच नसतो. कविता ही कविताच असते. कशामुळं? कारण की ती फक्त अभिव्यक्ती असते जाणीव नेणीवेची, त्याचा अर्थ शोधता येत नाही, ती आकलनक्षम नसते. आणि म्हणून हा जो आविष्कारवाद आहे क्रोन्चेचा, तो साहित्य क्षेत्रामध्ये फार महत्वाचा मानला जातो. या क्रोन्चेमुळं किंवा या आविष्कारवादामुळं न समजणारं साहित्य, न समजणारं कविता, डोक्याच्या बाहेरच्या म्हणजे कधीच समजत नाही त्या काय चालू आहे. ते मुक्ताबाईची कविता होती बा तुम्हाला फर्स्ट इयरला, मुक्ताबाईच तेव्हा ते मुंगी व्याली शिंगी झाली तिने गिळिले सूर्याशी. मुंगी व्याली शिंगी झाली तिने गिळिले सूर्याशी, म्हणजे सूर्याला सुद्धा गिळून टाकलं, मुंगीची शिंगी झाली. तर हा जो प्रकार असतो म्हणजे साहित्याचा जो भाग असतो जो समजत नाही. किंवा एक साधं आपण उदाहरण पाहूया. प्रमोद शिंदेची कविता आहे की आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आता गाव खरोखरच आई हे गाव असतं का? आपण शब्दशः अर्थ शोधायचा प्रयत्न करूया. आई हे गजबजलेलं गाव असतं का? शक्यच नाही. आईचा आणि गावाचा काही संबंध नाही. पण का झालेलं आहे? कारण की ही जी भावना आहे ही व्यक्त होताना कवितेमध्ये 100% व्यक्त, 100% त्याला जशा तसे शब्द सापडले नाहीत. म्हणून सगळे भावना घेऊन या गाव या शब्दामध्ये आले आणि गजबजलेले एक शब्द. गजबजलेलं गाव असतं हे काय आहे? जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवरून जे 100% विचार होते कवीचे ते येता येता 25 ते 50%च उरले आणि त्याच्यामुळे जे त्याचे 100% होते ते सगळे याच्यात घुसून टाकले. मग आता याचा अर्थ शोधता येतो का? तर नाही शोधता येत. आणि म्हणून क्रोन्चेनं सांगितलं की साहित्य हे आविष्काराच्या स्वरूपात असतं. माणसाच्या मनातल्या भूमिका 100% येत नाहीत आणि ज्या येतात ते एकदम गुंतोगुंतीमध्ये येतात, कमी शब्दामध्ये येतात. आणि म्हणून हा आविष्कारवाद क्रोन्चेचा हा सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो. आणि अशा पद्धतीने क्रोन्चेने एका नवीन साहित्य प्रवाहाला जन्म दिला. आणि तो साहित्य प्रवाह किंवा साहित्य क्षेत्रातला जो प्रवाह आहे तो अनाकलनीय स्वरूपाचा होता. अनाकलनीय म्हणजे जे माणसाला समजतच नाही अशा प्रकारची साहित्य कृती सुरुवात झाली सगळ्याच कलेच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे चित्रकलेमध्ये न समजणारी पेंटिंग, साहित्यामध्ये न समजणाऱ्या कविता, आणखीन नृत्यामध्ये न समजणाऱ्या नृत्य म्हणजे कोणत्या चालीवर कोणता ठेका चालू आहे तो सुद्धा समजत नाही. ज्याला हिप्पी नंतर त्याला विकसित झालं की कोणता चाल आहे कोणती रिदम आहे समजायला मार्गच नाही. तर अशा पद्धतीने अनाकलनीय स्वरूपाचं जे साहित्य होतं जे समजतच नाही याची निर्मिती या क्रोन्चेच्या या आविष्कारवाद मधून झालेली आहे. आणि म्हणून याला क्रोन्चेचा हा जो आविष्कारवाद आहे हा सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये फार महत्वाचा मानला जातो. आणखीन एक इलियट नावाचा एक साहित्यिक आहे. या इलियटनं आणखीन एक सिद्धांत मांडला. अर्थातच ते एकमेकाला निगडीतच होते. तो होते निर्वैयक्तिकरण सिद्धांत. निर्वैयक्तिकरण सिद्धांत म्हणजे आता हा सुद्धा मानसशास्त्रीय स्वरूपाचाच आहे. यानं सांगितलं इलियटनं की जेव्हा साहित्य निर्माण केलं जातं तेव्हा हा साहित्यिक जो असतो कवी त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत या भावना
याच्यापासून दूर जात असतो. म्हणजे त्याच्यापासून वैयक्तिक ज्या भावना असतील त्याच्यापासून तो दूर जातो. कसा जातो? समजा एखादा कवी आहे, एखादा लेखक आहे आणि तो चाललाय, किंवा एखादी स्त्री लेखिका आहे आणि तिच्या असं लक्षात आलं की तिला स्त्री असल्यामुळं खूप अपमान होतो. स्त्री असल्यामुळं तिला फार त्रास झालेला आहे लहानपणी शिक्षणामध्ये, तरी तिनं खूप मेहनत करून शिकलेली आहे आणि ती आता लेखिका झाली. तर ती जेव्हा कादंबरी लिहिते, त्याच्यावर चरित्र नाही कादंबरी लिहिते, तेव्हा ती तिच्या मनातल्या ज्या भावना आहेत, या सगळ्या भावना एखाद्या पात्राच्या भोवती गुरफटते. म्हणजे नायक असेल किंवा नायिका असेल, आणि जो जो त्रास तिला झालेला आहे स्वतः लेखिकेला, ज्या ज्या भावना तयार झालेल्या आहेत, त्या सगळ्या भावना ती कशामध्ये टाकते? या नायिकेमध्ये टाकते. म्हणजे काय होतं, तिच्या मनातला जो त्रास आहे, तिच्या मनातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आतापर्यंतच्या, त्या सगळ्या गोष्टी कोणामध्ये गेल्या? या नायिकेमध्ये गेल्या. आता ही स्वतःचं मन वेगळं आहे. इथे एक माणूस आहे, एक लेखक आहे, कवी आहे, साहित्यिक आहे, आणि या साहित्यिकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे. इथं पात्र आहे एक, आणि इथं पात्राचे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे नायक असेल किंवा नायिका असेल किंवा एखादा छोटस पात्र असेल, इथं साहित्यिक वेगळा आणि हे पात्र वेगळं. कादंबरीतला नायक वेगळा, कादंबरीची नायिका वेगळी, कथेची नायिका वेगळी, नाटकातलं एखादं पात्र वेगळं, आणि हा नायक मात्र वेगळा, लेखक मात्र वेगळा. तर निर्वैयक्तिक सिद्धांतामध्ये या इलियटनं सांगितलं की जेव्हा हा लेखक किंवा हा जो साहित्यिक आहे, हा साहित्य लिहितो, तेव्हा त्याचा जो पात्राचा जो नायक असतो, त्याचं जे व्यक्तिमत्व असतं, तो व्यक्तिमत्व असं तयार करतो जे की त्याला स्वतःला कुठेतरी अनुभवाला आलेलं असतं. आणि ते अनुभवाला आलेलं साहित्य, अनुभवाला आलेले अनुभव घेऊन तो याचं पात्र तयार करतो. आणि अशा वेळेस हा साहित्याचा माणूस, लेखक हा वेगळा असतो आणि याचा नायक वेगळा असतो. कथेचा, साहित्याचा नायक वेगळा असतो. आणि म्हणून स्वतःच्या ज्या वैयक्तिक भावना आहेत, ज्या स्वतःच्या आहेत, तो त्या सगळ्या कोणाला देऊन टाकतो? या साहित्यिकाला देऊन टाकतो, आणि स्वतःची सुटका करून घेतो त्या गोष्टीमधून. म्हणजे आपण जो कॅथार्सिस सिद्धांत पाहिला होता अरिस्टॉटलचा, तशाच पद्धतीचा कॅथार्सिस सिद्धांत, पण तो थोडासा मेडिकल टर्म होती, त्याची थोडीशी त्याला चिकित्सक गोष्ट होती. इथं पूर्णपणे मानसशास्त्रीय निर्मिती प्रक्रियेशी संबंधित हा घटक आहे की माणसाच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या लेखकाच्या, त्या सगळ्या त्यानं कोणाला टाकल्या? या पात्राला देऊन टाकल्या, आणि तो मात्र काय झाला? मोकळा झाला. आणि म्हणून हे जे याच्यातले नायक नायिका आहेत, यांचे जी व्यक्तिमत्व आहेत, ही व्यक्तिमत्व प्रत्यक्षात कोणाचं व्यक्तिमत्व आहे? तर या लेखकाचं व्यक्तिमत्व आहे, असं यांनी इलियटनं सांगितलं. आणि मग लिहितो म्हणजे काय करतो? साहित्य असतं म्हणजे काय असतं? तर त्यांनी सांगितलं ही निर्वैयक्तिकरणाची प्रक्रिया असते. म्हणजे आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील विचार तयार करून, आपल्या मनातलं एखादं व्यक्तिमत्व तयार करून, एखादा सुपरमॅन तयार करून किंवा एखादी सुपर गर्ल तयार करून एक असं व्यक्तिमत्व बनवलं जातं जे या लेखकाला, या कवीला भावतं, त्याच्या मनामध्ये असतं. आणि म्हणून स्वतःच्याच भावनेपासून दूर जाण्यासाठी, स्वतःच्याच इमोशन्स पासून, स्वतःच्या कल्पनेपासून, स्वतःच्या अडचणीपासून दूर जाण्यासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्वापासून दूर जाण्यासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्वातल्या मर्यादा दूर करण्यासाठी हा जो साहित्यिक असतो, हा एखादं पात्र तयार करतो, घटना तयार करतो आणि साहित्याची निर्मिती करतो. तर अशा पद्धतीनं इलियटनं निर्वैयक्तिकरणाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर हे जे सिद्धांत आहेत, हे याची मी फक्त परिचयात्मक स्वरूपात तुम्हाला मांडणी करून दिलेली आहे, कारण की यांचे पूर्ण सिद्धांत आपल्याला सगळ्यांचे सिद्धांत अभ्यासायचे नाही. फक्त आपल्याकडे जी रसचर्चा होती, शब्दार्थो संहितो काव्यम, शब्द आणि अर्थ, अलंकार, वक्रोक्ती, ध्वनी, रीती, याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी या पाश्चात्य देशामध्ये अभ्यासल्या जात होत्या. तिथं साहित्याचा आणि वास्तवाचा काय संबंध आहे, साहित्याचा आणि विज्ञानाचा काय संबंध आहे, साहित्याचा आणि मानवी मनाचा काय संबंध आहे, साहित्याचा आणि त्याच्या भाषेचा काय संबंध आहे, साहित्याचा आणि मानवी मनातल्या मानसशास्त्रीय कल्पनेशी काय संबंध आहे,
तर साहित्याची निर्मिती प्रक्रिया कशी असते, साहित्याची भाषा कशी असते, साहित्यामधली जी गुंतागुंत असते ती कशामुळे येते. तर हे सगळ्या गोष्टी, या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पश्चिमेकडील देशातील अभ्यासकांनी केला आणि त्याच्यामुळेच पश्चिमेची जी परंपरा आहे, साहित्य परंपरा, ही फार वेगळी झाली. आणि त्या वेगळेपणामुळं साहित्य क्षेत्राचं जे स्वरूप आहे, साहित्याचा जो दर्जा आहे तो सुद्धा वेगळा बनला. त्यांनी सामाजिक प्रश्न मांडणारे, समाजाविषयी काही भूमिका घेणारे, समाजातील वेगवेगळ्या घटकांची मांडणी करणारे, असं वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य त्यांनी अभ्यासलं. आणि आज सुद्धा साहित्याचं सगळ्यात जास्त चांगलं वाचन आणि साहित्य क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त कृतिशीलता ही पश्चिमेकडील देशामध्ये दिसून येते. हिंदी, मराठी, आपल्या भारतीय प्रदेशामध्ये सुद्धा साहित्य व्यवहार चांगला होतो, परंतु याच्यापेक्षा जास्त डोळस साहित्य व्यवहार कुठं होतो, पश्चिमेकडील देशामध्ये होतो. याच्यामध्ये आणखीन एक दोन महत्वाचे सिद्धांत राहिलेले आहेत. ते जे सिद्धांत आहेत त्याच्यापैकी एक आहे फ्राइड, आपला फ्राइडचा तर झालेला आहे, त्याच्यामध्ये एक आहे कार्ल मार्क्स. फ्राइड सुद्धा आपल्याकडे आला. फ्राइडनं, हेमिंग्वेनं जाणीव नेणिवेचे हे जे सगळे सिद्धांत आपण पाहिले, आविष्कारवाद पाहिला क्रोचेचा, इलियटचा पाहिला निर्वैयक्तिकरण सिद्धांत, हेमिंग्वेचा पाहिला आपण वास्तववाद, त्याच्या आधी रोमॅन्टिसिझम पाहिलं, सौंदर्यवाद पाहिलं. हे सगळे सिद्धांत आपल्याकडे आले. जेव्हा इंग्रजांचं साहित्य आपण ऐकलं, इंग्रजांचं साहित्य वाचलं, तेव्हा त्यांच्यासोबत बालकवी आपण तयार झाला. आपल्या इथं केशवसूत तयार झाले, केशव कुमार सुद्धा तयार झाले. त्या सगळ्यांनी ज्यांचं अनुकरण केलं ते हे सिद्धांत होते. फ्राइडचं सुद्धा फार जास्त आपल्याकडे अनुकरण झालं. सगळ्यात जास्त अनुकरण झालं कार्ल मार्क्सचं, कारण ती एक राजकीय विचारसरणी सुद्धा होती आणि त्याचं साहित्यावर सुद्धा जगभरामध्ये खूप मोठा प्रभाव पडला. तर पुढच्या तासामध्ये आपण कार्ल मार्क्स आणि त्याचं साहित्यविषयक तत्वज्ञान पाहूयात. तर हे सगळं पश्चिमेकडील देशाचं म्हणजे रशियापासून ते पूर्ण युरोपियन देश, अमेरिका सुद्धा या सगळ्या विचारसरणीमध्ये येतो. आणि म्हणून आपण जेव्हा युरोपियन असं म्हणतो, जेव्हा पाश्चात्य म्हणतो, तेव्हा सगळ्याच भाषेतलं येतं ते. युरोपियन देशामध्ये जे पुढारलेले देश त्या काळामध्ये होते त्यांच्यातलं साहित्य असं आपण म्हणू शकतो. तर हे त्यांचे सिद्धांत आहेत. आपण त्याचं थोडक्यात परिचय इथं पाहिला. पुढच्या तासामध्ये आणखीन आपण कार्ल मार्क्स विषयी पाहूयात. धन्यवाद.